नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण तेर गावामध्ये आलेलो आहोत. या तेर गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की तेरचे संत गोरोबा काका यांचा वाडा काही वर्षापूर्वी बांधलेला आहे. पण ज्या दिवशी तो वाडा बांधला तेव्हापासून त्या वाड्याचा वाढदिवस साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा केला जातो. ते वाढदिवस साजरा करणारे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत. सामाजिक कार्यकर्ते संघटनेचं नाव आहे अखिल भारतीय प्रजापती कुंभार महासंघ, कुंभकार महासंघ दिल्ली. जे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र, प्रदेश सचिव महाराष्ट्र रामदास कुंभार आणि प्रदेश सहसचिव चन्नबस वायकर सर या ठिकाणी आहेत. यांनी आज तेर या गावामध्ये गोरोबा काकांच्या वाड्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं वाढदिवस साजरा केला आहे आणि त्यानिमित्तानं काय उपक्रम तेरमध्ये राबवलेले आहेत ते आपण त्यांच्याकडून ऐकायचं आहे. नेमकं आज काय काय केलं आहे त्यांच्याकडून ऐकायचं आहे. साहेब नमस्कार, खडतार प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही फार मोठ्या संतांच्या घराची वास्तुशांती म्हणा किंवा वाढदिवस म्हणा की आपल्याला संताची सातत्याने आठवण राहावी या निमित्तानं तुम्ही प्रतिवर्षी वाढदिवस साजरा करता. नेमकं आज तेरमध्ये काय केलं तुम्ही? आज तेरमध्ये आल्यानंतर पहाटे 4 वाजता संत गोरोबा काका यांच्या समाधीचा महापूजा अभिषेक तात्या महाराजाच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर वाड्यामधील असलेले स्वयंभू मूर्ती पंढरीनाथ पांडुरंगाची त्याही मूर्तीचा आम्ही महापूजा महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर बरेचसे काही भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ विविध गावातून आले होते आणि त्यांनी आपली आध्यात्मिक परंपरा जशी जोपासली जाते तशाच प्रकारे एक आध्यात्मिक परंपरा गोरोबा काकांची अभंग, कीर्तन आणि प्रवचन या तिन्ही पद्धतीतून त्या ठिकाणी जोपासण्यात आली. प्रवचनाचा लाभ यावर्षी दत्ता महाराज आंबेडकर डिकसळचे यांना त्या ठिकाणी मिळाला आणि त्यांचं सुश्राव्य असं प्रवचन लोकांना त्याच खूप प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी त्यांचं ऐकण्यासाठी आले आणि आनंदाने त्यांचं प्रवचन ऐकून तृप्त झाले. सर जे अभिषेक तुम्ही घातला, महापूजा केली, महापूजा कशा पद्धतीने केलेली आहे? नेमकं काय 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 होतं? कुणी केली महापूजा? महापूजा यामध्ये आमच्या जिल्ह्याच्या वतीने 3 जोड्या होत्या. म्हणजे विवाहित जोड्या 3, नवीन नाही जुन्याच त्या 3 जोड्या होत्या. तसंच त्यांच्याबरोबर आलेले काही पाहुणे भक्तगण हेही त्या ठिकाणी होते. या सगळ्यांनी मिळून तो अभिषेक केलेला आहे. बरं, आज तुम्ही उपक्रम काय काय राबवले की जे समाज प्रबोधनाचे उपक्रम आहेत? संत गोरोबा काका यांनी केलेलं जी कार्य आहे आतापर्यंत त्याचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत जे अज्ञानी लोक आहेत त्या अज्ञानी लोकांची बुद्धी एक खळखळीत व्हावी, त्यांचं आकलन व्हावं आणि गोरोबा काकांचे काय विचार त्यांना मिळावे याच्यासाठी काय संदेश दिला आज आणि कुणाच्या माध्यमातून दिला? खरं पाहिलं तर गोरोबा काकांचं चरित्र जर आपण वाचलं तर हे पूर्णपणे चरित्र हे त्यांच्या वाड्यात घडलेलं आहे. या वाड्यामध्ये पूर्णपणे जेवढे महाराष्ट्रातील संत आहेत या सर्व संतांची पायधूळ त्याला आपण म्हणू, ही पायधूळ त्या वाड्याला लागलेली आहे. असं हे पवित्र ठिकाण हे गोरोबा काकांचा वाडा आहे. आणि या सर्व संतांची एक आठवण म्हणून आज आपण प्रत्येक संतांचे जे अभंग असतात हे अभंग त्या ठिकाणी गाऊन एक गोरोबा काकाच्या चरणी हे आपण अर्पण केले. त्यांची आठवण हे त्या ठिकाणी आपण दाखवलेले आहे.
बरं, तुम्ही जी वाड्याची वास्तू करता हां. म्हणजे वाढदिवस साजरा हां. त्याच्या पाठीमागला हेतू काय दडला आहे तुमच्या मनामध्ये की जनतेपर्यंत ही हेतू आमचा आहे हां हां आणि ही निखळ हेतू जनतेपर्यंत पोचावा असा काय संकल्प आहे तुमचा? याच्यामधून संकल्पना एकच आहे की त्या वाड्यामध्ये जे घडलेल्या घटना आहेत हां. त्या घटना सदैव भक्तगणाच्या मनामध्ये आठवणीच्या स्वरूपामध्ये आहेतच. त्या वाड्यामध्ये गेल्यानंतर एक आपल्याला असा भास होतो की गोरोबा काका इथं समोर बसलेले आहेत बरं. आणि त्यांची विभूती आपल्याला जाणवत आहे. आणि म्हणून या कार्यक्रमातून आपण त्यांचे विविध प्रकारचे अभंग असतील, भजन असतील, भारुड असतील किंवा प्रवचन असेल, या प्रवचनातून आपण हा संदेश देतो की बाबा हे संतांचे जे विचार आहेत, हे संतांच्या विचारावरच आज आपण पूर्णपणे आपलं जीवन जे आहे ते तग धरून आहे. बरं, मला हे सांगा, गोरोबा काकाने आपलं मूल पायात तुडवलं असा एक प्रसंग या ठिकाणी होऊन गेला. हा गेला. त्याचा काय संदेश पोचवता येईल तुम्हाला? कुणाला सांगता येईल? महाराज सांगा. काय संदेश पोचवता येईल तुम्हाला? त्याच्यातून एकच संदेश आहे, जसं गोरोबा काकाने नाही देहावरी जो स्वतःच्या मुलाला सुद्धा म्हणजे इतकं देहभान झालं की इतकं तल्लीन झाले त्या नामस्मरणामध्ये, ते स्वतःच्या मुलाकडं सुद्धा त्यांचं लक्ष नव्हतं. वा वा वा. स्वतःच्या मुलाकडं सुद्धा लक्ष नव्हतं. असा संदेश किंवा असे वारकरी संप्रदायामध्ये भक्त निर्माण व्हावे, वा. आलं का लक्षात? वारकरी संप्रदायामध्ये भक्त निर्माण व्हावे आणि ह्याची परंपरा वाढीस यावी किंवा असं प्रत्येक भक्तानं त्यांचं अनुकरण करावं. प्रत्येक हा संदेश येणाऱ्या तिथपर्यंत तल्लीन पोचला पाहिजे, त्या संदेश भक्तापर्यंत तिथपर्यंत पोचला पाहिजे. हा म्हणजे संदेश. एवढं तल्लीन व्हा हा की बस तो- आपण जन्म दिलेल्या मुलाला मी तुडवायलोय ह्याचं सुद्धा भान नाही राहिलं पाहिजे. ते भान फक्त विठ्ठलावर राहिलं पाहिजे. असंच ना? असंच. मग आज तुमच्या तेरमध्ये जे नेते मंडळी आहेत, तुमच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायलेत आणि तिथं जवळजवळ 14 कोटी रुपयाचं काम चालू आहे आणि बांधकाम झालेलं आत गळतंय. आता याच्यात कोण कोण तल्लीन आहे ते सांगा. आताच बोला होता तुम्ही की बाबा काय ते गोरोबा काकाचं मंदिर, त्या गोरोबा काकाच्या मंदिरातून आता नवीन बांधलेलं मंदिर गळताय आणि इथं गोरोबा काकानं आपलं मूल पायाखाली गेलंय तरी विठ्ठलाला अर्पण करून घेतलंय आणि इथं पैशाला अर्पण करून घेणारे मंडळी आहेत. काय म्हणाले हे कसं बोलायचं? कसं हो साहेब? आता सांगा बोलच. बरं ठीक आहे, काम कसं व्हावं एवढं सांगा. फक्त आमची एक अपेक्षा आहे, हा. आमची एक अपेक्षा आहे की न भूतो न भविष्यती. बर. असं वाटलं पाहिजे की माणसाला या ठिकाणी आल्यानंतर एकदम 4 दिवस हलता कामा नये. वा रे बट्टे, वा वा वा. एकदम असं मन तृप्त झालं पाहिजे की त्या माणसाला बघूनच वाटलं पाहिजे काय इमारत, काय मंदिर, काय व्यवस्था. ज्या वेळेस त्या येणाऱ्या भक्तांच्या मनामध्ये असं येईल हा. त्यावेळेसच काका एकदम यस एकदम करेक्ट. म्हणजे खरा संदेश काकांच्या मंदिरापासून सुद्धा गेला पाहिजे. काकांनी स्वतःच्या मुलापासून दिला. तर अरे ते किमान मंदिर- काकाच्या नावावर मंदिर बांधणाऱ्या लोकांनो, मंदिर तरी चांगलं बांधा, एवढंच ना? काय म्हणाल साहेब? मंदिर तरी चांगलं बांधा. नाहीतर आमच्या तेरणा नदीला काय एक म्हण आहे बघा, इंद्रायणी काठी देवाची आळंदी आहे नाही, हा? लागली समाधी ज्ञान, लागली समाधी ज्ञान, लागली समाधी भ्रष्टाचाराची. गोरोबा काकाच्या मंदिर, तेरण्याच्या काठी गोरोबा काकाचं मंदिर जीर्णोद्धार करायचा सोडून फक्त भ्रष्टाचाराचं मंदिर असं झालं ना? आता ही बोलू शकत नाही. काय बोलू शकता नाही, मी आणखीन एक त्याच्याविषयी बोलू शकतो की तुम्ही विषय काढला की गोरोबा काकांनी मूल तुडवलं. हा. मी जरा थोडा वेगळा विषय त्याच्यामध्ये घालू इच्छितो माझ्या बुद्धीप्रमाणे. आता तुम्हाला पटल न पटल तो विषय वेगळा. मी तर असं म्हणेल की गोरोबा काकाचं बाळ जे होतं त्या बाळाला गोरोबा काकांनी गायलेल्या अभंगामध्ये बाळसुद्धा एवढं तल्लीन झालं
की त्याला आपला समोर दिसणारा जो बाप चिखलात नाचतोय तो विठ्ठलाप्रमाणे दिसला आणि म्हणून ते बाळ काय झालं त्या विठ्ठलाला स्पर्श करायला त्या ठिकाणी गेलं. पण योग वेगळे होते आणि त्या बालकाचा त्या ठिकाणी चिखल झाला. हा त्या ठिकाणी योग आहे. पण तर गोरोबा काकाचा अजून काय दृष्टांत सांगता येईल की बाबा गोरोबा काका हे एक महान संत होते, गुरु होते. ज्या पद्धतीनं गाडगं खनखन खनखन वाचतंय तसाच संतसुद्धा खनखनीत आणि परिपक्व झाला पाहिजेत अशी एक गोरोबा काकांची आख्यायिका होती. सगळे संत गोरोबा काकाकडे आले आणि गाडगे जसे चेक करायचे तसे संत चेक करण्याचं काम गोरोबा काकाने केलं. कोणता संत कच्चा निघाला होता माहिती सांगता येईल काय? का मालक आहेत ते, मालक मालक आहेत आणि मालकाची ताकद अशी आहे की ते कुणीच सांगू शकणार नाही. खरंय खरंय. आलं कशात. आणि बरं ताकद त्यांनी दिलेली होती ते, होय होय होय. त्याच्यामुळं त्यावेळेस सगळ्या संतांनी समान मारण्यात आलं. थापटण्यानं सगळ्या संताला कच्चं का पक्क हे सगळ्या संतांना समान मारण्यात. पण नामदेव राहायला थोडं जास्त लागलं. हा, जास्त लागलं. ज्याला जास्त लागलं तो कच्चा. पण त्याच्यामुळे एक कारण होतं की बाबा नामदेव रायाला अहंकार होता म्हणून ते जास्त लागलं. आणि नामदेव राय पांडुरंगाचे लाडके भक्त होते, कारण का सतत पांडुरंगापाशी असायचे. त्याच्यामुळं नामदेव रायाला वाटायचं की माझ्यासारखा कुणीच नाही. तुमचं नाव काय? पुजारी तात्या म्हणतात. पुजारी तात्या. हो, हो. तसं एखादा शब्द भ्रष्टाचाराचा बोलल्यावर भ्रष्टाचार करणाऱ्याला 100% लागणार म्हणून तुम्ही जरा कच्चं कच्चं बोलायला असं नाही का? कसं आहे, नाही तुम्हाला बोलता येणार नाही, महाराज म्हणून बोलता येणार नाही, पण तुकाराम महाराज म्हणले होते. बरोबर आहे ते तुकाराम सगळं महाराज खरं आहे. काय म्हणाले माहित आहे का? बरोबर आहे. पण नाथाळाच्या माथी हाना काठी, बरोबर आहे, पण ते पाहिजेल तर देईन काशीची लंगोटी, पण नाथाळाच्या हाना माथी काठी असं म्हणाले. म्हणजे त्यांना भ्रष्टाचार जमला नाही, त्यांना लबाड बोलणं जमलं नाही, त्यांना वाईट वागणं जमलं नाही. जे जे वाईट आहेत त्याला क्रॉस करा असं सांगितलं. बरोबर. तुम्ही महाराज म्हणून किमान महाराजांची इमारत बांधकाम करणारी जी भ्रष्टाचारी माणसं आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? या मुलाखतीच्या माध्यमातून जाऊ द्या, किमान गोरोबा काकाचं घर तरी चांगलं बांधावं ना. आमची एकच इच्छा आहे, मी तुम्हाला पहिलं सांगितलं, इथं आल्यानंतर असं वाटलं पाहिजे की 4 दिवस हलता कामा नाही. येस येस येस. आणि तृप्त झालं पाहिजे त्याचं मन, हे मंदिर परिसर इमारत बघून वगैरे. वा, वा. आणि ज्या वेळेस त्या भक्ताचं मन तृप्त होईल, समाधान होईल, त्यावेळेस काकाला सुद्धा वाटेल की अरे काय माझ्या भक्तांची सोय आहे, Yes, काय yes, yes, तृप्त yes. मन झालंय. आज आणि असं जर झालं तरच मालक सगळं व्यवस्थित आहे. वा. जर आज काय संदेश देणार तुम्ही वाड्याच्या वाढदिवसानिमित्त गोरोबा काकांच्या जनतेला काय आव्हान करणार? पुढच्या वर्षी वगैरे आहे का? हा. प्रत्येक वर्षी करता का प्रत्येक इथे? दरवर्षी हा तुम्ही कार्यक्रम येतात? असतो. मी प्रत्येक वर्षी येतो. अरे वा. पण योग चांगला किती यावर्षी. माणसाचं अन्नदान झालं आज? आज एक 800 ते 900 लोकांचं अन्नदान झालं. बरं. महाराजांच्या महापूजेच्या माध्यमातून काय सांगता येईल? कशी केली महापूजा? तुम्हीच केली ना? सकाळी 3:45ला मंदिर उघडलं जातं. वा वा. 3:45ला मंदिर उघडलं. बरोबर 4ला काकडा तुम्हाला आळस येत नाही? 4 वाजल्यापासून रात्री किती वाजेपर्यंत जागता तुम्ही? नाही, संध्याकाळी 10:30-11 पर्यंत जातो आणि सकाळी पहाटे बरोबर 2:45ला. आणि कीर्तन वगैरे असलं तर पुन्हा रात्री 2 वाजे. आता कीर्तन असतेच ना, त्याला काही पर्याय नाही. पण कीर्तन तर आज संपल्यावरच आरती होते आणि पुन्हा झोपायचं. झोपेचा पुन्हा काय, जेवण. हा, problem नाही येत नाही, नाही? काय नाही. ईश्वराची कृपा आहे. आणि मालकाची कृपा आहे ते. सर तुम्ही काय सांगाल? आव्हान काय कराल पुढच्या आव्हान वर्षी? एकच करल की गोरोबा काकाच्या प्रत्येक वाड्याच्या वर्धापनाच्या दिनी सर्व सांप्रदायिक मंडळी तर त्या ठिकाणी येतेच, अति उत्साहामध्ये काम करते. अभंग कीर्तन प्रवचन ही त्या ठिकाणी होतात. आणि समाजाला एकच मला संदेश द्यायचा आहे की कुंभार समाजाला विषयी तुम्ही जर विचारित असाल तर कुंभार समाज हा त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व होतो आहे, सामील होतो आहे. आणखीन जास्त सामील होणं गरजेचं आहे. कुंभारच का बरं? संत तुकार ऐका, नाही कुंभार समाजाचं म्हणायला लागलो मी. समाज म्हणून नाही ऐका ना. आणि जर सांप्रदायिक समाज जर म्हणला तर
व्यवस्थित आहे. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे लोक येतात. उलट मी असं म्हणल की कुंभार समाजाचे लोक या ठिकाणी कमी येतात हो आणि इतर समाजाचे लोक जास्त संख्येने इथं हजर असतात. प्रत्येक वारी असेल किंवा पुण्यतिथी असेल, एकादशी असेल, उटीवारी असेल, या ठिकाणी कुंभार समाज हा अल्प प्रमाणामध्ये दिसून येतो. जास्ती पण इतर समाज त्या ठिकाणी सगळ्यात जास्त इन्व्हॉल्व दिसून येतो. आता यापुढे कुंभार समाजानं सुद्धा या दक्षता घ्यावी. यापुढे कुंभार समाजाने सुद्धा ह्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. का की आपण सुद्धा त्या याच्यामध्ये कुंभार वंशावळीमध्ये जातीतले आहेत गोरोबा काका, तुम्ही कुंभार आहेत असं म्हणायचं नाही का? नाही नाही आपल्या वंशामध्ये ते तर जन्मलेले आहेतच, त्याचा तर अभिमान आपल्याला पाहिजेच. पण त्या संतांची महती इतकी फार मोठी आहे आणि त्या महतीमुळं कमीत कमी आपण इथं आल्याच्या नंतर काही ना काही पुण्यपदरात पाडून घेणं हे आज काळाची गरज आहे, प्रत्येकाची गरज आहे. तर बघा कशी भावना आहे. हे बीड जिल्ह्यातून येतात. बीड जिल्ह्यातून येऊन सुद्धा संत गोरोबा काका यांच्या वाड्याचं प्रतिवर्षी वाढदिवस करतात. ते ह्याचा हेतू एकच आहे की सर्व जाती धर्माचे लोक जास्तीत जास्त प्रमाणात गोरोबा काकांचा आदर्श घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी गावागावाहून येतात. पण ज्या वंशामध्ये आपण जन्मलात कुंभार, मग कुंभार समाजात तर माणसं जास्तीत जास्त आले पाहिजेत, अशी एक त्यांची प्रामाणिक भावना आहे. आणि ही भावना पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्षी आम्ही या ठिकाणी येतो. याच्या पुढच्या वर्षी जास्तीत जास्त कुंभार समाजानं आणि बाकीचे तर जास्तीत जास्त समाजानं संघटनेच्या माध्यमातून लोक येतात, दिंड्यांच्या माध्यमातून लोक येतात आणि गोरोबा काकांचा आदर्श संतांचा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवायचं काम करतात. तुम्हीसुद्धा ते पोचवण्याचं काम करावं आणि मोठ्या मनानं तुम्ही संताची वाणी आपल्या शरीरात रुजावी म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त या ठिकाणी यावं असं एक आव्हान केलं. आज त्यांनी पंगत उठवलेली आहे आणि महाराज काय नाव तुमचं? पुजारी तात्या यांच्या माध्यमातून गोरोबा काकांची महापूजा केली. चांगल्या पद्धतीनं 4 वाजता उठून यांनी महापूजा करून आतासुद्धा ते बघा प्रसन्न चेहऱ्याचे दिसतात. कारण 1 तास 2 तास माणसाला जास्त तणाव जर आला तर माणूस आळशाला जातो, झोपतो, दुपारी तो फिरू शकत नाही. पण आजसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर तेज दिसतं. याचं कारण असं आहे की ज्याच्या पाठीशी ईश्वराची कृपा आहे त्याला कधीच आळस येत नाही. आणि गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये एका ऋषी मुनीनं सांगितलं होतं की असे महान माणसं जास्त वेळ झोपत नाहीत. मी त्या बाळाला पाहायला आलो आहे असं सिद्धोधन राजांना त्या महामानवानं, महापुरुषानं सांगितलं. त्यावेळेस ते म्हणाले, मला तोंड धुवाय पाणी द्या, पाणी घेऊन मी तोंड धुवेपर्यंत ही झोपलेलं बाळ उठेल. कारण असे जी लोक आहेत जास्त वेळ झोपत नसतात. तोंडावर पाणी मारेपर्यंत तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध झोपेतून जागे झाले. म्हणण्याचा उद्देश असा की ज्या गौतम बुद्धानं देशाचं भ्रमण केलं, जगाचं भ्रमण केलं, मित्रत्वाचं नातं जोडलं, तसंच गोरोबा काकाने सर्व जनतेपर्यंत जाऊन एक सुगुणाचं नातं जोडलं. सर्वांना विठ्ठलाचा आदर्श मिळावा, विठ्ठलाची कृपा त्यांच्यावर व्हावी म्हणून स्वतःचं मूल अभंगात तल्लीन होऊन पायाखाली तुडवलं गेलं तरी भान नाही राहिलं, फक्त ते विठ्ठलाच्या अभंगात तल्लीन राहिले. असेच तात्या आमचे गोरोबा काकांच्या भक्तीमध्ये तल्लीन असतात. मग ते 4 वाजता जरी उठले, रात्री 2 वाजेपर्यंत जरी अभंग भजन असतील आणि झोप शरीराला कमी मिळाली तरी चालेल, पण गोरोबा काकाच्या भक्तीमध्ये मी कायम तल्लीन राहणार असंच त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय. हे आमचे मित्र आहेत रामदास कुंभार साहेब, महाराष्ट्र प्रदेश सचिव आहेत. हे सुद्धा आज बीडहून आले. सकाळपासून आतापर्यंत त्यांनी कित्येक पंक्ती उठवल्या, लोकांना अन्नदान केलं, सकाळपासूनचा आतापर्यंत कार्यक्रम पूर्ण केला. पण तरीसुद्धा हा माणूस प्रसन्न मुद्रेमध्ये दिसतोय. हे कशामुळे सांगायचं तर माणसं आक्कड करणारे आहेत, घमेंडे आहेत, खरबो रुपये कमवणारे माणसं आहेत. गाडीचं काच खाली उतरत नाहीत. 1 तासभर जरी तणाव आला तर फ्रेश होण्यासाठी मोठ्या डाक बंगल्यामध्ये जातात, पण हे झोपडीतच राहतात, पण तरीसुद्धा प्रसन्न राहतात. ही मला गोरोबा काकांच्या आशीर्वादानं माणसं कशी प्रफुल्लित राहतात हे दाखवायचं आहे. तर हे सर्वच मंडळी जनसेवेसाठी वाहून घेणारे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा संत गोरोबा काकांच्या माध्यमातून
हे पोच करण्याचं काम करतात. तर असंच त्यांनी भावी आयुष्यामध्ये सुद्धा संत गोरोबा काकांचं कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावं अशीच खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या वतीनं त्यांना शुभेच्छा. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं तुळजापूर या तेरमध्ये संत गोरोबा काकांची वाणी, संत गोरोबा काकांचं कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत कसं पोचवलं जातं तेच पाहूया. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी चन्नबस वायकर प्रदेश सहसचिवसुद्धा आहेत आणि विशेष म्हणलं तर महादेव खटावकर जिल्हाध्यक्ष धाराशिव हे सुद्धा या ठिकाणी आहेत, पण काय कारणाने ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत. हे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावं एवढीच अपेक्षा यांच्याकडून आहे आणि त्यांना गोरोबा काकाचं कार्य तुम्ही करून जनतेपर्यंत त्यांचा संदेश पोहोचवतात म्हणून खडतर प्रवासच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये हे सगळे संघटनेचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं काम करतील ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार संत गोरोबा काकांच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद तेरकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.